हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आज सकाळ सकाळ मम्मीला कामाला जायचंय. आज सुट्टी आहे. आज छुट्टी आहे दोस्तों. अँड मी हे टॅन वॅनिश वाली क्रीम लावली आहे, जी ह्याच्यामध्ये व्हाईट दिसते आहे पण ॲक्च्युअल मध्ये पिंक आहे. आणि एक कोलॅबचं आहे शूट. खरंच खूप इफेक्टिव्ह आहे असं मला बोललं आहे. आणि मी आता ते माझ्या इथे लावून बघितलं आहे पहिली. आणि त्यांनी मीटिंग घेतली माझ्यासोबत. मी अशी मीटिंगमध्ये जॉईन झालेली गाईज. कुछ हेच नाही. आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं कसं काय यूज करायचं. मी केलं आणि हे आता मला इथे लावून ठेवलं आहे. मी आता 20 मिनिट्स नंतर मला हे वाईप करायचं आहे आणि नंतर दिसणार आहे की खरंच माझा टॅन निघाला आहे. असं एक पार्ट असा वाईट होणार आहे माझा. सो मी पण खूप एक्साइटेड आहे ते बघायला की खरंच. आणि त्याच्यामध्ये ब्लीच नाही आहे बट सिमिलर थोडे इन्ग्रेडियंट्स आहेत काहीतरी बोलली ती. पण हे हार्म नाही करत. आणि ब्लीच नंतर जी आपली फेस काळी होते, फेस जो काळा होतो तो नाही होणार. म्हणजे हे मला चांगलं वालं आहे असं मला बेसिकली सांगायचं आहे. आता ते आपल्याला बघायला लागेल यूज करून. आणि मी तुम्हाला पण सांगेन जसं टॅन गेला. मच्छी बन रही है, मच्छी कालवण दाखव. ओ मच्छीचं कालवण भी है दोस्तों. ओहो पानी सब गिरा दिया हमने. वाव. ओहो मम्मा काम धंदा सोडून टाक. काम सोडू आणि काम धंदा छोड़ दो. मोनूला बोलाव. बोलव तिला. काल फोन केला तिला बोलली तिचं मला एक काम आहे म्हणून आठवण येते. ए बाबा अगं बस करते मी तिला पण. असं अचानक मी मला बघितलं ना, मला वाटलं की ओ शिट मी ॲडमिट आहे. ते लावतात ना काय टुई सुई सुई लावतात ना, तसं वाटलं अचानक बघितल्यावरती स्वतःलाच असामध्ये. आता थोड्या वेळाने मी चालू करते. वॉशरूमला जायचं. नाश्ता काय केलाय तिने आणि मला जाडं व्हायचंय. चुगली करते काय? चुकली का चुकली. आता मला परत पवई वरून रिटर्न कॉल आलाय रिजॉईनिंग साठी. आता ती इथून नायगाववरनं ती पवईला कशी जाईल? तुम्हीच तिला जरासा बुद्धी द्या, कारण मम्मीला बुद्धी नाही आहे असं मला वाटतंय. देखो तुम ही देखो इनको नायगाव से जाना है रोज. नायगाव पवई. कॉल आया तो हम क्या करेंगे. पण तुला ट्रॅव्हलिंग किती भारी माहिती मला पडते. नाही समज. मला ट्रेनकडनं तिथे यायला मला एवढं 2 स्टेशन मला भारी पडतंय. माझं पूर्ण ट्रॅव्हल मध्ये जातो. रात्र होते 11:30 होत आहे ते त्याच्या घरी. मग तिकडे कधी 2 वाजता येशील घरी ना. सर्व पागल म्हणजे पागल. आता हे तर पार असं सुटायला लागले. सो बाय गाईज. आता थोड्या वेळाने चालू करते कारण हे खूप जास्त बोलली आहे मी ह्याच्यामध्ये. मम्मी बोल. कुठे गेली? जेवते मी. जेवते का? जेवते तू? काय करू. तू नाही जेवू शकत. हे बघ. काय. हा हे बघ ब्राईट झाली स्किन. गाईज तो तेवढाच पॅच मध्ये बघा. थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. दिसतोय हा रिझल्ट दिसतोय. हा वाला भाग आणि हा वाला भाग तुम्हीच बघा. अचानक हे एवढं गोरं झालंय. अय्या सापाची स्किन. बाबा हा रिझल्ट दिसतोय. हा आता मी माझ्या थोबड्याला लावायला हे झाले, पण मी नंतर लावेन जेव्हा व्हिडिओ शूट करेन. नाही तर पहिलाच सर्व टॅन काढून टाकेन. बाय. मी पण जेवते. मला लई भूक लागली. नाश्ता बिष्टा माझ्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. मी डायरेक्ट उठते 1 वाजता. मग नाश्ताच्या नावावर मी जेवते. कशी होणार मी जाडी. माझं काय होणार आहे मला
खरंच नाही समजत. देवाकडे पण बघून देव मला हे करत असेल की माझ्याकडे बघू नकोस, निघून जा इथून ना. मी जेवतेय आणि मम्मी लावते. आय एम ट्राईंग दिस प्रोडक्ट. मी बोलली ना यामध्ये कोजिक ऍसिड आहे आणि इथे मी आता बघितलं कोजिक ऍसिड आहे, कारण का डिटॅन क्लिअर मध्ये असतं ना कोजिक ऍसिड. डिटेन बघूया. क्रीम आहे. मी माझ्या फेसवर एक्सपेरिमेंट करते. मोस्टली मी नाही लावत ब्लीच वगैरे कधी, फेसला कधीच नाही लावत. ब्लीच नाही आहे. हा म्हणजे हे ब्लीच नाही, पण ब्लीच सुद्धा नाही लावत मी कधी. डिटॅन लावते हे, पण हे डिटॅनच आहे. सो आय एम युझिंग दिस प्रोडक्ट. ती क्रीम आहे. प्रोडक्ट बाहेर ठेवलंय. प्रोडक्ट ना बाहेर ठेवलंय, तर प्लीज तुम्हाला घेऊन यायला लागेल. देख रहे हो दोस्तों, प्रोडक्ट का सही इस्तेमाल तो इधर हो रहा है. तो फेकने का क्यों भाई, यूज करो प्रोडक्ट को. आयडिया चांगली आहे. तुम्ही तुमच्या पायावर पण हे लावू शकता. फेस, बॅक, तुम्ही साडी घालता तर बॅकला, इथे ब्लाऊज लाईनला, हाताला वगैरे तुम्ही लावू शकता. आता मला रिझल्ट दाखव तू फक्त. यस यस आई एम शोइंग रिजल्ट. अभी फिर से खाना खा रहा है और ये देख रहा है. मी गेली आहे पवईला. आता जस्ट ती निघाली आणि तिला एवढा टाईम लागतो रेडी व्हायला की बाप रे. तिचा जास्त टाईमपास असतो आणि काम कमी असतं. म्हणजे स्वतःच्या बाबतीत हा, जर तिला कुठे जायचं आहे तर ती खूप टाईमपास करते. मी खूप नोटीस करते तिला 3-4 दिवसापासून की ती किती टाईम लावते आहे. म्हणून ती सर्वीकडे लेट पोचते हर टाईम. ठीक आहे, पण ते आता ती गेली आहे आणि हा कॉर्नर माझा खूप चांगला वाटतोय. आणि हे असं समोर डायरेक्ट खूप पसारा वाटत होता आणि कबडच्या बाजूला हे जास्त चांगलं वाटतंय असं मला वाटतंय. आणि तुम्ही लोक असं इथे येऊन बघेन ना तर तुम्हाला ते समजेन की हा खरं इथेच हे जास्त चांगलं वाटतंय. आणि इथे समोर काहीच नाही तर इथे जास्त हे असंच चांगलं वाटतंय हा कॉर्नर. आणि ते मम्मीने ठेवली माझी बॅग आणि मेकअपची बॅग. तसंच मी इथे बसलेली गॅलरीमध्ये. मला खूप टाईम म्हणजे मला खूप टाईमपासून असं खूप कंटाळा येत होता आतमध्ये बसून बसून. म्हणून मी चुप नोबिताला चुप केलं. जस्ट लय बोलत होता. किती बोलतो माझ्यासोबत यार. माझ्याकडे कोण बोलायलाच नाही. मी पूर्ण दिवस घरी एकटी पडून असते. प्लीज माझं कोणतरी फ्रेंड बना आणि माझ्या घरी या यार. रोज आओ मेरे घर पे यार प्लीज. माझ्या जागी कोण दुसरी पोरगी असती तर तिने घर खाली आहे समजून काय मस्त. म्हणजे मी चांगल्या वेमध्ये बोलते हा. तुम्ही लोक प्लीज मला शिव्या नका देऊ. आणि मी का चालू केलं आहे कारण मला एक कोलॅबचा पार्सल परत आला आहे आणि आता मी ते खोलून बघणार आहे. मलाच नाही लक्षात येते की मी कशासाठी हा बोलते आणि कशासाठी नाही. आणि नंतर मध्ये मला भारी पडतं. पण हे मला चांगलं वालं आहे, तसलं काय नाही. माझ्या ना कॅमेराला ना ऑइल लागलंय. कॅमेराला ऑइल लागलंय आणि हा फिल्टर वाटतोय आणि किती छान वाटतंय ते. आणि मला या फिल्टरमध्ये या फिल्टरमध्ये फोटो काढायचे आहेत यार. कसं काढायचं, पण ठीक आहे आता काय नाही करू शकत. मी आता एवढा भयंकर मेकअप केलेला म्हणजे खूप चांगला वाटत होता तो मेकअप. पण नॉर्मल लाईटमध्ये खूप ओव्हर वाटत होतं ते. म्हणून मी नाही घेतला. कारण मी पूर्ण इथे पूर्ण चमकी लावलेली आणि ते फक्त लाईटमुळे ते चमकी चांगली वाटत होती. नाही तर ते ब्ल्यू कलर वाटत होता. तर ते माझा फेस डल करत होता. तर चांगलं नव्हतं वाटत. म्हणून मी शूट नाही केलं. व्लॉगचं माझ्या एवढे डोक्यात नाही आलं. पण मी तुम्हाला फोटो दाखवते. पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो दाखवते. पहिलं बघा. बघितलं. आणि माझे पूर्ण असे डोळेमध्ये चमकी थोडीशी गेलेली आणि खूप मस्त मस्त व्हिडिओ झाला. जाऊन रील बघा. मी एवढी मेहनत करून ती रील बनवली. फर्स्ट टाइम मेहनत करून रील बनवली आहे मी. नाही अशी तर मेहनत करून मी लय रील बनवले आहेत. पण ह्याच्यामध्ये जरा मला असं
मजा पण आली आणि असं वाटलं की हा ट्रेंड आहे आणि मी फर्स्ट टाइम ट्रेंडच्या टायमाला ट्रेंड केला आहे आणि असा ट्रेंड केला. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी बनवलं आहे. सो तुम्ही मला प्लीज जाऊन सांगा की खरंच छान वाटतंय, मी असंच फॉलो करत जाऊ ट्रेंड सर्वे, माझ्यावर चांगलं वाटतं की नाही. प्लीज मला असं सांगणारं इथे कोणीच नाही आहे. मी फक्त तुमचंच ऐकते आणि मला फक्त तुमचीच भाषा समजते. सो आता मी बसली आहे असेच टाईमपास. पूर्ण थोबाड धुतला पण माझं मी परत आयब्रो का फील केले कारण मला बिफोर शूट करायचं होतं. मी बिफोर शूट नाही केलेलं. सो जाऊन बघा काय ब्लॉग मी काय केलं केसांना. काय केलं पॅराडाईजचा कलर लावला का असंच मस्तीमध्ये. कोणाच्या घरी. साचीकडे गेलेली ना बुक कम्प्लीट करायला. पहिलं तर मला बोलली व्लॉग चालू कर. हिला सनलाइट मध्येच दिसतं फक्त एवढा हिला डार्क येशू कोणी बोललेलं करायला तुला हेअर कलर. मी केला होता, ती करत होती तर मी पण केला. अरे ती गू खाईन तू पण गू खाईन काय. अगं नाही येशू Ready अजून नाही आहे बट अरे यार पिअर्सिंग पण करवली हिने. येशू इंस्टाग्रामचा ट्रेंड फक्त नावासाठी असतो. मला तर पहिल्यापासून करायची जेव्हापासून तू करवली. पण काय एवढं मगजमारी आणि उकटन. केसांना कायच नाही कलर. येशू तुझी अजून ना 10वीची एक्झाम पण नाही झाली आहे. बोर्ड्स मध्ये ना बसवणार नाही हा सर्व नकरा बघून. पण काय कलर दिसतच नाही हा फक्त light कोण मध्ये बोललं दिसतं. नाही दिसत आहे. हा कोण बोललं नाही दिसत आहे. तू बांधलेली ना ती केस तशी मागे ठेवलेली म्हणून मला ती दिसली नाही. असा राग येतोय ना मला, एवढा राग येतोय हिच्यावर. मी कॉलेजमध्ये केली ना करते. काय काय अच्छा मला गप करण्यासाठी हे पण आणलंय. गप करण्यासाठी नाही. हे यार आजकालचे पोरी काय अशी करतात ना मला समजत नाही. आमच्या टायमाला नाही केलं आम्ही असलं काय. फक्त हे वरचं केलंय, आमच्या टायमाला नाही केलं. आमच्या टायमाला तुमचा अजून टाइम आलाच नाही. साली कुतिया बघ आता मागे किती छान वाटतंय. बॅकग्राऊंड पसारा गायब गाईस. मला कमेंट करत होते ना. तू तर सुजायनच दिसते आणि आता कमेंट पण यायला लागलेत की हा येशू फेस पण तिच्यासारखाच बनवते. येशूचे डोळे तसे आहेत तिच्यासारखे, फेस तिच्यासारखा नाही आणि राऊंड आहे. तिचा पण राऊंड आहे म्हणून. आणि केस दोघं सेम वाटतात. डोळे असे काळे काळे काजळ ती पण लावते. तिचा पण राऊंड फेस आहे आणि ती पण अशी केस ठेवते आणि अशीच तोंड करते म्हणून येशू तिच्यासारखी सिमिलर वाटते जरा. नोज वगैरे किती वेगळे तुझ्यापेक्षा. अरे हे पण तुला कलर कोणी करायला बोलला. कोणी बोलला हा मला शानपणा. वाटलं मी करायचं तर मी केलं. तुला किती चांगला 10वी नंतर मी कलर करून दिला असता की लोक असे असे. पण करूया. पण आताच का केलं तुला माहितीये. रेड हे तू कलर का केला, तू अजून छोटी आहे, मी ते नाही बोलत आहे. पण हा जो रेड कलर तू केलाय ना ह्याचा पिगमेंट नाही जाणार तुझ्या केसांत. सॉरी स्वतःच खाल्लं, मला दिलेलं माझं पण खायला लागेल. बघ इथून मी चालेल. मग दिलाय मला आहे. स्वतःचा गप्पा गुप्पू खाल्लं. काय नाही, मला भूक लागली. जा मच्छीचं कालवण मच्छी बिच्छी आहे जाऊन खा. चॉकलेट खायचं. आता नंतर जेव्हा तुला ब्लॉन्ड करायची असतील ना तेव्हा तुला एवढं दिक्कत येणार आहे ना. हे काय आहे? हे सेप्टम दाखव दोघी साइडला आता मी घाले. गाइस क्या करूं मैं इस लड़की को, क्या करूं मी. मला पण बघू दे ना हे लावून. हट एकामेकांचं कानाचं घालायचं हिला. अरे मग काय तू आतमध्ये घुसवणार आहे ते. हा मग हे फक्त असं वाला आहे ना. नाही, जो बॉल हा निघतो छोटा आला आणि आतमध्ये जातो ना. माझे हे सोन्याचे नाही तर मी हे कधीच काढलं असतं आणि असं लटकणारं घातलं असतं हा मागे. ते किती मस्त वाटतं. पण मला भेटत पण नाही ते आणि माझं हे सोन्याचं आहे सो मला हे जास्त मी प्रिफर करते ठेवायचं. आणि हे पण चांगलंच क्रॉस आहे. वाला मागवलंय ते तू पण घालू शकते. मला नाही घालायचं छोटा प्लीज. set प्लीज ना. जा इधर से भाग जा.
हीच वाटते तू. कोण? जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अरे ही रे कशिश. कशिश कपूर, ती तर भाई मला लय आवडते. आता तिकडे तोंड करून बघते, आता इथे तोंड करून बघितलेलं, आता तिथे तोंड करून बघ. पुन्हा 360 डिग्री गोल फिरून बघ. इशू ना माझं प्रोडक्ट यूज करते, एकदम बघून येते मी. मला वाटलंच इशू नको करू, काय रील्स पण बघते आणि ते पण करते. हिला कोणीतरी समजवा की ही लहान आहे, हिने थोडं लहान सारखं वागलं पाहिजे, आपली स्किनची काळजी लहान लोकांसारखी घेतली पाहिजे. माझ्या मी स्वतः यूज नाही करत आहे ते. अरे मला पूर होतो, मी गुदगुली होते याच्याने. बस गप्प बस. चांगलं आहे ते, पण कशाला करायचं. बघितलं किती जिद्दी पोरगी आहे. नको. भात लावला, पहिला लावू उठ आणि मम्मीला येऊ दे पहिला. भात लावून ठेव. अरे पण मम्मीला येऊ दे सोनू पहिला. हिला समजत का नाही. ठीक आहे ना, येऊ दे. मस्त लाईटच्या टायमाला मी ऑन केला आणि अचानक ॲड आली. जिंदगी ही आहे माझी. ठीक आहे. सो इथपर्यंत ब्लॉग बघितलं त्यासाठी थँक्यू. मम्मी पण आली आहे. मम्मीला मी खिडकीमधूनच बघितलं आणि मम्मीने खालून मला खिडकीत बघितलं आणि तिकडून अशी अशी करते जसं का तिने मला कधी बघितलंच नाही. कधी कधी वाटतं तीच छोटी आहे. ठीक आहे, आता मी झोपते आणि मी आता कंटिन्यू व्लॉग टाकणार आहे. आता मध्ये लग्न वगैरे होतं म्हणून ते सर्वांचं राहत होते. असं का दिसतंय, एवढंच दिसतंय. सो आता लग्न वगैरे होतं म्हणून मी जरा इकडे तिकडे झालेली, म्हणून मी ते कंटिन्यूवाले लाईन परत तोडून टाकली. नाही तर मी मस्त 1 हफ्ता कंटिन्यू व्लॉग टाकलेला आणि मला माहिती आहे तुम्हाला लोकांना पण चांगलं वाटत होतं. सो आता मी परत तेच करणार आहे कंटिन्यू एकदम. सो इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी थँक्स. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि हां मला हे सर्व कमेंट्स खूप जास्त येत आहेत आता की सांग काय झालं होतं. तर मी विचार करते मी एक व्हिडिओ बनवू. तर तुम्ही मला सांगा की मी बनवला पाहिजे की नाही, की हा टॉपिक इथेच संपवला पाहिजे.